हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? जोरानी गोल्डचं प्रायमर आहे. प्रायमर वापरायच्या सगळ्यात आता बघा आपण मेकअप केलाय, दिशी आहे 2-3 तास चालणार आहे. मग थोड्या वेळ मेकअप केला चांगलं वाटेल का सांगायला की मेकअप करताना कुठल्या गोष्टी आपण कराव्या. आता आपण कलर टिकण्यासाठी कशी काय वापरतो, आधी प्रायमर लावतो ना, तसं मेकअप टिकण्यासाठी आपल्याकडे प्रायमर आहे. ते प्रायमर आधी आपण लावलेलं आहे. सेकंड काय लावलंय सोनाली सांगू शकते? काय लावलंय? जीजीचा सीसी. स्टेप बाय स्टेप आहे ना, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता जीजीचं सीसी क्रीम लावलंय, ग्लो पण देईल. सो हे इन्स्टंट ग्लो द्यायचं काम हे करतं. आता आपल्याला पटकन जायचं आहे, वेळ नाहीये, भरपूर मेकअप करायला वेळ नाही. प्रायमर लावला आणि सीसी क्रीम लावा. कुठल्याही स्किनला हे व्यवस्थित मर्ज होते आणि मॅच होते आणि व्यवस्थित खूप म्हणजे वेळ राहता येईल, स्टे करतं. हा खूप वेळ तुम्हाला ते साफ रेग्युलर फाउंडेशनपेक्षा सीसी क्रीम कधी पण चांगली. सगळ्यात महत्वाचं दिवसभर टिकून राहतो. इतके सुंदर आहे की तुम्हाला कसं तुमचं म्हणजे रुटीन आहे तसं तुम्ही हे प्रोडक्ट्स यूज करू शकता. हे सुद्धा तुम्हाला चांगलं कव्हरेज देते. आपली ओरिजिनल स्किन डेमो पण बघा. आपली ओरिजिनल स्किन आणि ओरिजिनल स्किन लपता कामा नाही. मेकअपच्या पाठीमागे आजकाल काय झालंय, ओरिजिनल दिसतच नाही. आपण लोक ओळखणार नाही आपल्याला, एवढा मेकअप कापला जातो तर ते बरं नाही दिसत. तर आमचे ऑरिजिनलचे प्रोडक्ट तुम्हाला ओरिजिनल मध्ये ब्युटी कसं दाखवायचं याच्यासाठी हेल्पफुल. काय करायचं कधी पण असं असायचं नाही, कंपेअर करायचं. काम केलं तरी आपलं चेंज तुम्ही बघू शकता. आणि आता आयशॅडो अप्लाय करताना एकदम सिंपल स्ट्रोक मध्ये तुम्ही आयशॅडोचा इफेक्ट टाकू शकता. इकडे लक्ष द्या प्लीज. पहिलं काय केलं, प्रायमर लावलं. प्रायमर त्याच्यासाठी लावते सांगितलेलं आहे. मेकअप आपण करणार आहे त्याचा फेस क्लीन राहणं गरजेचं. मेकअप टिकण्यासाठी आपण प्रायमरचा वापर करतो. मला एक सांगा, आपण भिंतीला कलर करताना काय देतो, आधी प्रायमर देतोय. का देतो प्रायमर? जास्त वर्ष ते टिकून राहावं आणि क्रॅक येऊ नये कलरमध्ये. तर तशा आपलं फेसला पण जेव्हा आपण मेकअपचा कलर खेळतो आपण फेसवर, तर त्याच्या बेस व्यवस्थित मजबूत राहावी, क्रॅक आणि केकी दिसू नये आपल्याला. म्हणून प्रायमर वापरला. नंतर काय वापरलं, फाउंडेशन लावलं. जर तुम्हाला काही स्पॉट्स असेल तर कन्सिलर वापरायचं. नंतर तुमचं फाउंडेशन झालं की कॉम्पॅक्ट लावले. कॉम्पॅक्ट झाले की आय मेकअप घेते. आय मेकअपमध्ये त्यांनी आय शॅडो लावले. पहिला आय शॅडोमध्ये लाईट कलर यूज करा. नंतर तुम्ही जे डार्क कलर तुमचं साडी या तुमच्या ड्रेसचा कलर असतं ते आउटरपासून यायचं. इनर कधी लावायचं नाही डार्क कलर. ब्युटिशियन कोण आहे का इथं? मी करेक्ट असेल तर ते म्हणा. डार्क कलर कधी पण आउटरने स्टार्ट करायचं आणि लाईटली चालू करायचं. डार्क आपण नंतर करू शकतो. एकदा डार्क झाले की परत लाईट करायला त्रास होतोय. बरं, नंतर ओके आय शॅडो झाले की आपण काय करणार आहे, लायनर लावणार आहे, मस्कारा लावणार आहे. आयलॅशेसला मस्कारा लावणार आणि आयब्रो पेन्सिल आणि मग काजळ. हे झालं आपलं आय मेकअप शॉर्टकटमध्ये. खूप काही खूप आहे त्याच्यात अजून, पण आपल्याला पटपट मेकअप करायचं. आयलाइनर मध्ये पण ओरिफ्लेम मध्ये इतकं सोपं आहे.
लावता येत नाही, बरोबर आहे. एकदम बारीक जे ब्रश असतं त्याच्याने लावता येत नाही. आपल्याकडे स्केच पेन सारखं सुद्धा आयलाइनर्स आहेत. जस्ट तुम्ही असं पकडला आणि एक स्ट्रोक देऊन टाकायचं. खूप सोपं. असे आय शॅडो पण आहेत क्रीम बेस मध्ये. पावडर बेस, क्रीम बेस. ज्यांचं ड्राय स्किन असतो त्यांना कधीच म्हणजे आपलं जे पावडरचे असतात ना असे आपण आय शॅडो जास्तीत जास्त यूज करू नये. मॅच्युअर स्किन म्हणजे जे स्किन खूप ड्राय असतं, रिंकल्स असतात, जसं माझं खूप ड्राय आहे स्किन, तर ते लावल्याने काय होतं, रिंकल्स आणखी जास्त उठून दिसतात. तुम्ही बघू शकता इतकं इझी अप्लाय करायला. जस्ट तुम्ही अप्लाय केलं आणि स्प्रेड केलं. येस, हां, हे बघा किती छान कॉम्पॅक्ट आपलं आय शॅडोचं पॅकेट आहे. तुम्ही पर्समध्ये पटकन कॅरी करू शकता कुठंही जाता. याच्यामध्ये ॲब्रो सुद्धा आपण डिफाईन करू शकतो आणि आपल्याकडे इथं एक छोटंसं हायलायटर पण दिलेलं आहे, ते सुद्धा आपण यूज करू शकतो इमर्जन्सीला. आणि बाकीच्या आय शॅडोज आहेत. याच्यामध्ये 2-3 शेड येतात. जो इंडियन कलरचा पण आहे आणि हे लिपस्टिक लावतात. लिपस्टिक लावायचं आणि सेम जसं आपण स्किनला हायड्रेट करण्यासाठी मॉइश्चरायझर वगैरे लावलं होतं आधी, तसं लिप सुद्धा आपण लिपस्टिक थोडंसं आपल्याला फेसला एक लुक द्यायचंय. त्याच्यामध्ये आपण ब्लश यूज करतोय. हे ओरिफ्लेमचे यूज करतोय. ब्लश आपलं चिकबोन जे असतं, डोळे एकदा ॲब्रो जिथं संपते तिथून चिकबोन पर्यंत एवढंच लावायचं. इथपर्यंत कधी गालावर वगैरे लावायचं नाही. छोटे छोटे टिप्स असतात. तुम्ही हे जर नोट केला तर 100% तुमचं मेकअप, झटपट मेकअप व्यवस्थित छान दिसते. ओके, मी सांगते ना, आपलं हायलाइट म्हणजे हे आपल्याला भाग चेहऱ्यावरचा उठावदार दाखवायचा आहे. तिथं आपण हायलायटर लावतो. तिथं डोळ्याच्या खाली हात लावून बघा, हे जे बोन असतं त्याला चिकबोन म्हणतो आपण. हा बोनला आपण थोडंसं इथं देतो. ॲब्रोचं इकडं तेव्हा इथं करतोय थोडंसं सेंटरला, आणि नाकाचं इथं टोक्याला थोडंसं लावायचं. आणि ते दुसरं मेकअपमध्ये आपण बाकीचा शेप वगैरे, नाकाचा शेप वगैरे आपण सरळ दाखवायचा का थोडंसं मोठं दाखवायचं, सगळं आपण कलर कॉस्मेटिकमध्ये आपण करू शकतो. शायनिंग आहे. मेकअप झालेला आहे. बिस्ट्रीमध्ये जायला किटी पार्टीचा मेकअप डन झालेला आहे. चला तर मग ओरिफ्लेमचे प्रोडक्ट आणायला. चला तर मग पुन्हा भेटूया अशा